तर मित्रांनो बघू शकता सध्या आपण आलो जंगलामध्ये नाही का फिरण्यासाठी. तर आपला मित्र आहे तर आपण घेतले आपण ब्लॉग मध्ये. तर मित्र खूप माहिती आहे मित्राला, मित्र माहिती खूप सांगत होता आपणाला. तर सध्या इथं साळी काढण्याचं काम चालू आहे, जे की आपल्याकडे तांदूळ म्हणतात, इकडे भात म्हणतात. आणि इकडे बघू शकता असली शेती आहेत. आणि इकडे महागला डोंगर बघू शकता तुम्ही. खूप छान वातावरण आहे. आणि इकडं फार्म हाऊस पण खूप आहेत. खूप छान व्यवस्था पण आहे इथं. तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. कुठलाही ब्राह्मणगड इथली लोकेशन आहे सध्याची. आणि हे तोरणा किल्ल्याच्या जवळ आहे. 7-8 किलोमीटर जवळ आहे. खाली 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर खाली आहे तोरणा किल्ल्याच्या. तर तोरणा किल्ला तुम्ही बघू शकता वर सध्या बघा. झूम करून लागतो. हा तोरणा किल्ला आहे. तोरणा किल्ल्याच्या जवळच आहे. नक्की विजिट करू शकता. आणि पुण्यापासून जवळ नाही, जरा लांब आहे. 70-80 किलोमीटर असेल पुण्यापासून. आणि साळी काढत आहे तिकडं. दाखवलं ना किती वेळ दाखवलं साळी काढले. दुसरं काय बघू शकता, इकडलं खूप झाडे आहेत इकडं. फणस, आंबे, बांबू. तर इतकंच. आजू बघू शकता खेकडा गेलं काय खाली खेकडा बघू शकता मित्रांनो. आता मित्र पकडत आहे खेकडा. जाऊ दे, गेला का. तर मित्रांनो आता फार्म हाऊस दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता इथले डोंगर भागातलं फार्म हाऊस आहे. आणि सगळी सुविधा अवेलेबल केलेली आहे वाटते इथं, असं मला वाटते. कारण की फार्म हाऊसवर सुविधा असल्याशिवाय कोण राहत नाही इथं, सुट्ट्याला पण आल्यानंतर. इकडले शेत, जंगल, डोंगर सगळं तुम्हाला छानपणे दिसत असेल अशी अपेक्षा करतो मी. हा का मित्रांनो. तर खूप छानपणे इथं वातावरण आहे. तुम्ही नक्की विजिट करा. ते मंदिर आहे, मंदिर बघायचे का. खूप छान वातावरण. तर बघू शकता मित्रांनो, हे मंदिर आलेलं आहे. अशा प्रकारे इथलं मंदिर आहे डोंगर भागातलं. मंदिरामधलं व्ह्यू बघू शकता. आणि बाहेरला व्ह्यू कसा आहे बघू शकता तुम्ही. अगदी छानपणे वातावरण आहे इथलं. हो का, हे पाहू शकता किती छान नजारा आहे. चला तर काय